मुगलों के कॉइन्स देखोगे तो आपकी धारणा बहुत बदल जाएगी। आप जो सोचते हो कि मुगल हिंदू विरोधी है, ये बात एकदम झूठ है। नमस्कार, आज आपण जाणार आहोत नोटा आणि नाण्यांच्या दुनियेत। नाशिकचे रवींद्र राठी यांनी 1971 पासून नोटा आणि नाण्यांचा संग्रह केलेला आहे। त्यांच्या संग्रहामध्ये चोल राजा, बहामनी, छत्रपती शिवाजी महाराज, मोहम्मद तुगलक, अलाउद्दीन खिलजी, औरंगजेब अशा अनेक राजांच्या काळातल्या नाण्यांचा संग्रह तर आहेच। याशिवाय विविध देशातल्या नोटांचा, नाण्यांचा अर्थात विविध देशातल्या चलनांचा त्यांच्या संग्रहामध्ये समावेश आहे। एवढंच नाही तर त्यांच्या संग्रहामध्ये एक असा देश आहे ज्या देशानं महात्मा गांधींची प्रतिमा त्यांच्या देशातल्या नाण्यावर भारताच्याही आधी छापली। त्यामुळेच भारतातल्या चलनी नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो का, या सर्वकालिक प्रश्नाचं उत्तरही रवींद्र राठी यांनी त्यांच्या या संग्रहातून दिलं आहे। प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांच्या विवाहानिमित्त काढलेलं नाणंही राठी यांच्या या संग्रहात आपल्याला पाहायला मिळतं। रवींद्र राठी यांचा हा संग्रह म्हणजे त्यांच्या 50 वर्षांची साधना आहे। या संग्रहामध्ये आपल्याला अनेक दुर्मिळ नाणी आणि नोटा पाहायला मिळतात। चला तर मग नोटा आणि नाण्यांच्या या दुनियेत रवींद्र राठी यांच्या आणि एक सांगायचं म्हणजे हा एपिसोड मी फार पूर्वी केलेला आहे। म्हणजेच जेव्हा मला कॅमेरा म्हणजे काय हे कळतही नव्हतं, त्या काळातलं हे शूटिंग आहे। त्यामुळं हा एपिसोड पाहताना तुम्हाला कॅमेरा बऱ्याचदा असा खालीवर झालेला दिसेल, पण त्याला नाईलाज आहे, आपल्याला संग्रह पाहायचा आहे। चला। मैं रविंद्र बंसीलाल राठी नासिक में रहता हूँ। 1971 से मैं ये कलेक्शन कर रहा हूँ। जब मैं स्कूल में था, इतिहास की एक रुचि थी, उसमें मैंने कुछ सिक्के, उसकी जानकारी मैंने पढ़ी थी। तब से मुझे ये इसकी रुचि पैदा हो गई और मैं ये सब जमा करने लग गया। अभी ये कलेक्शन कैसा करना, इसलिए मुझे उस वक्त हमारे एक सर थे, देवरे सर, उन्होंने मुझे बहुत मदद की। उन्होंने कहा यदि तुमको ये छंद या हॉबी जोपासना है या बढ़ाना है तो उसके लिए क्या क्या करना चाहिए। तो उन्होंने कहा कुछ लोग गंगा पे अपने मट्टी निकालते हैं, उसमें से ये ऐसे पैसे निकलते, पुराने पैसे निकलते हैं, उनके पास से मिल सकते हैं। पुराने बर्तन जो खरीदने वाले रहते हैं उनके पास ये मिल सकते हैं, या तुम्हारे घर में या रिश्तेदारों में जो बुज़ुर्ग हो गए उनके पास भी पुराने सिक्के मिल सकते हैं। तब मैंने मेरे नाना जी, मेरे दादाजी, जो भी बड़े हैं बुज़ुर्ग हैं, उनसे मैंने ये जमा करना शुरू कर दिया। फिर मैं गंगा पे भी गया, वहाँ पर कुछ लोग मट्टी में से कुछ ऐसे पुरानी चीज़ें वगैरह निकाल रहे थे। फिर मैंने उनको पूछा कि तुम क्या करते हो, ये पुराने पैसे को क्या करते हो। बोले हम बर्तन वाले को बेच देते, भंगार में बेच देते। तो उस वक्त उसका भाव 35 रुपये किलो से वो तांबे की जो चीज़ें थी वो बर्तन वाले खरीद लेते थे। फिर मैंने उनको ज़्यादा भाव दे के ख़रीदना शुरू कर दिया। आज जो इतनी बड़ी संख्या में, हज़ारों की संख्या में जो कॉइन्स दिख रहे हैं, उसका कारण, मेन कारण ये है, अभी आज 15-20 साल से मिलना बहुत मुश्किल हो गया है। पहले बहुत मिलते थे, यानी किलो के हिसाब से मैंने ये खरीदे हुए हैं। सबसे पुराना कॉइन कौन सा है इसमें? आज के हिसाब से पुराना कॉइन ये यवन का, यानी जो इंडो ग्रीक है। उसके बाद आएगा चौल पांडव का, ये चौल का, ये जो साउथ के राजा है, 950। उसके बाद पांडु का आएगा। फिर आएगा बहामनी, ये मुगलों के औरंगजेब है। फिर यहाँ अकबर भी है, अलाउद्दीन खिलजी है, मोहम्मद तुगलक है, जहांगीर। मुगलों के कॉइन्स देखोगे तो आपकी धारणा बहुत बदल जाएगी। आप जो सोचते हो कि मुगल हिंदू विरोधी है, ये बात एकदम झूठ है। मैं भी ये बात मानता था। जब मैं इतिहास सीखता था तब मुझे ऐसा लगता था कि मुगल लोग बेकार थे
वो उन्होंने मंदिर तोड़े, मस्जिद बनाई, मगर वो जब मैं कॉइन्स का ये करने लगा तब मैंने ऐसे कई कॉइन्स, राजाओं के कॉइन्स देखे जिसमें लक्ष्मी और अपने देव देवताओं के चित्र मानक उसमें अंकित किए गए हुए, और मेरी खुद की धारणा भी बदल गई। यानी औरंगजेब का राज्याभिषेक कैसा हुआ, राजा औरंगजेब का उसकी प्रतिमा ये आपको जर्मनी के म्यूजियम में भी रखा हुआ है। दूसरी बात शिवाजी की, ये शिवाजी के कॉइन्स जब मिले मुझे और शिवाजी के बारे में मैं सब पढ़ने लगा तो मेरे ध्यान में आया कि शिवाजी के जो किले थे, उनके जो मेन सूबेदार थे वो मुस्लिम थे। शिवाजी यदि कट्टर हिंदुत्ववादी होते तो क्या वो मुस्लिम सरदार रखते? नहीं, शिवाजी भी वैसे नहीं थे। फिर शिवाजी के बाद आए मराठा भोसला, ये उनके कॉइन्स है यहाँ पर। जिसे राम टका बोलते हैं, इनका सिन्नर राजधानी थी और दौलताबाद किला इनके कब्जे में था। यहाँ पर आप देखोगे आपका ये अहमदनगर, ये अहमदनगर के कॉइन्स है। पहले तांबे का एक पैसा बड़ा था। जब 1939 में सेकंड वर्ल्ड वार हुआ तो उसके रेट दाम बहुत बढ़ गए, फिर सरकार ने छोटे से कॉइन्स निकाले। महात्मा गांधी नोट पे कैसे आए? लाइबेरिया वाले चाहते थे कि महात्मा गांधी का फ़ोटो उनके नोट पे आए, तो उन्होंने डिमांड की थी। उन्होंने परमिशन मांगी भारत सरकार के पास। फिर भारत सरकार ने सोचा नहीं, यदि अपन परमिशन देंगे तो महात्मा गांधी के सब फोटो अफ्रीका के नोटों देश के नोट पे आ जाएंगे और फिर लोग बोलेंगे इन्होंने तो महात्मा गांधी की कदर ही नहीं की। फिर उन्होंने इंडिपेंडेंस डे स्पेशल, भारत को 50 साल हुए आज़ादी को, उसमें महात्मा गांधी है, ताजमहल है, ये अमेरिका का डॉलर, यहाँ पर इंडियन लेडी है, ये देखो अपने बच्चे को लेके जा रही है। ये पहली बार हुआ है 2000 साल में। ये अमेरिका का 1974 का स्पेशल कॉइन्स है, सिल्वर का। ये 1876 का स्विट्जरलैंड का। ये मोम्बासा 1888 का। ये आइलैंड का भी नाम मुंबई पर से पड़ा है, मुंबई जैसा मोम्बासा।
आता हे सगळं जमा करताना हे ओरिजिनल नोट आहे तर याचं तुम्हाला सगळी इन्व्हेस्टमेंट किती झाली तुमच्या ह्याच्यामध्ये? त्याचा काही हिशोब नाही ना, कारण मला बरेच जणांनी तर गिफ्ट म्हणून पण दिलेलं आहे. कारण जे परदेशातून आले किंवा कोणी परदेशात गेले, आता आपले नातेवाईक कोणी परदेशात गेलं तर त्यांना म्हटलं तुम्ही चाललं आहे तर तुम्ही मग येताना घेऊन या. मग त्यांना आपण विचारलं तर ते म्हणे तू गिफ्ट म्हणून तुझ्याकडेच राहू दे, तू संग्रह करतोय. आणि मला असे पण काही मिळाले की ज्यांना मला माहीत नव्हतं का तुम्ही ते परदेशात गेले, पण आल्यानंतर त्यांनी रवी हे तुझ्याकडे राहू दे नोट. कोपरगावला असताना डॉक्टर सतीश मेहता यांनी मला, त्यांना जगात फिरायचा छंद होता. ते आले का माझ्याकडे दुकानात यायचे, रवी हे ये तुझ्याकडचा राहू दे. सद्दाम हुसेनचे 2 मुलं उदय आणि कुशल याचे नाव इंदिरा गांधींनी ठेवलेले. माझ्याकडं रेकॉर्ड आहे त्याचं नवाकाळनी छापलेलं, पूर्ण मी कात्रण करून सांभाळून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला इंदिरा गांधी, सद्दाम हुसेननी त्यांना बहीण मानलेलं होतं आणि त्यांनी इंदिरा गांधीला बोलवलं, त्यावेळेला इराक सजवला गेला. आणि मग सद्दाम म्हणे की आमच्यामध्ये आमची बहीणच नाव ठेवते मुलांचं. तर मला तशी सख्खी बहीण नाही आहे आणि तूच माझी बहीण आहे. मग इंदिरा गांधींनी कुशल आणि हे असं नाव हे ठेवलेलं आहे. नंतर उदय नाव आणि कुशल म्हणजे इंडियन नाव आहे, पण ते हे असं आहे. आणि आपल्याला कोणी त्यावेळेला पेट्रोलला किंवा आपल्याकडे हे नव्हतं तर धान्य घेऊन पेट्रोल देणारा हा देश इराण. ये इकडे हे राहिली तुमची. इथे चायनाची जुनी नोट आहे. उभी मोठी नोट, जगात आडव्या नोट असतात त्यांची उभी नोट आहे. हॅलो. 1910 की रूस की पुरानी नोट 100 रुपये. 1938 जावा की नोट. जापानीज गवर्नमेंट कि अपना आज़ाद हिंद सेना के साथ मिलकर जापान ने बर्मा कैप्चर किया था. उसके बाद जापान ने वहाँ पर ये नोट निकाली. ग्रीस 1943 1940. इसके आंकड़े बड़े, कीमत बहुत कम है इसकी. कुछ देश ऐसे हैं कि उनके आंकड़े इतने बड़े, वहाँ पे खाली वो बिस्कुट का पैकेट आता है अफ्रीका में. उनकी शुरुआत ही लाखों करोड़ों से, 1 2 3 ऐसे लिखते ही नहीं हो. 1 करोड़ 2 करोड़ 5 करोड़ 10 करोड़, पता नहीं क्यों. मला खात्री आहे इतिहासाची आवड असलेले, विविध संग्रह करण्याची आवड असलेले यांना तर हा एपिसोड नक्की आवडला असेल. त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तसं नमूद करावं. यामध्ये काय हवं होतं किंवा काय नवीन पाहायला मिळालं त्या संदर्भात. दुसरी गोष्ट, जे छंदिष्ट नाहीत पण नादिष्ट आहेत त्यांनाही हा एपिसोड नक्की आवडला असेल. जर आपल्याला हा एपिसोड आवडला असेल तर आपण याची लिंक
आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि रवींद्र राठी यांचा उत्साह वाढवा. परत भेटा नगरी नगरी यूट्यूब चॅनल. बाय. नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे. It's King Style.